नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, महाराष्ट्रातील सर्व नागरिकांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची आहे. मित्रांनो, तुमच्याकडे दोन कार्ड असतील. एक कार्ड म्हणजे आयुष्यमान भारत कार्ड आणि दुसरं कार्ड म्हणजे आबा हेल्थ कार्ड. लक्षात ठेवा. आता या दोन्ही कार्डविषयी मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगणार आहे. या ठिकाणी पहिला जो कार्ड आहे हे आबा हेल्थ कार्ड. या आबा हेल्थ कार्डचं महत्त्व लक्षात ठेवा. एक लक्षात ठेवा, तुम्ही एक नागरिक म्हणून तुम्हाला तुमच्या शरीराला अनेक आजार किंवा अनेक व्याधी असतात, तर त्या तुम्ही ज्यावेळेस दवाखान्यामध्ये जाता तर त्या ठिकाणी तुमचा केस पेपर किंवा रिपोर्ट बनवला जातो आणि त्या रिपोर्टमध्ये आपलं सर्व काही, आपल्याला या अगोदर कोणता आजार होता का, आता कोणता आजार आहे का, याविषयी सगळी काही माहिती लिहिली जाते. बरोबर आहे. म्हणजे केस पेपर किंवा एक रिपोर्ट कार्ड बनवला जातो. त्याच पद्धतीने महाराष्ट्र सरकारने आबा हेल्थ कार्ड हे एक वैद्यकीय दृष्ट्या चांगलं असं एक कार्ड विकसित केलेलं आहे आणि या कार्डच्या माध्यमातून हे कळणार आहे की तुम्हाला तुमच्या शरीराला कोणत्या व्याधी आहेत. म्हणजे तुम्ही ज्यावेळेस एखाद्या दवाखान्यात जाल त्यावेळेस तुमच्याकडे जे आबा हेल्थ कार्ड असते त्या आबा हेल्थ कार्डमध्ये नोंदी होतात की तुम्हाला या अगोदर असा असा त्रास होता, त्यावरती असे उपाय करण्यात आले. म्हणजे आपल्या वैद्यकीय दृष्ट्या सगळ्या काही नोंदी ठेवायच्या असेल तर आबा हेल्थ कार्ड हे उपयोगी पडतं. आबा हेल्थ कार्ड हे इन्शुरन्स कार्ड नाही किंवा मेडिक्लेम कार्ड नाही. त्याच्यावरती कोणत्याही प्रकारचा मोफत उपचार मिळत नाही. लक्षात ठेवा, व्यवस्थित समजून घ्या. आता दुसरा जो कार्ड आहे हा आयुष्यमान भारत कार्ड. बरोबर आहे. सर्वांकडे असेल, नसेल तर काढून घ्या. हे दोन्ही कार्ड खूप महत्त्वाचे आहेत. तर आयुष्यमान भारत कार्डचा वापर असा करायचा आहे किंवा याचा फायदा असा आहे की ते हे हेल्थ कार्ड आहे, एक इन्शुरन्स. म्हणजे आपण जसं मेडिक्लेम करतोय त्या मेडिक्लेम सारखं हे कार्ड आहे. म्हणजे तुम्हाला 5 लाख रुपयापर्यंत मोफत उपचार मिळणार आहे. आता या संदर्भात त्या आयुष्यमान भारतची वेबसाईटवरती गेल्यानंतर कोणकोणते हॉस्पिटल यामध्ये कव्हर आहेत, कोणकोणते आजार कव्हर आहेत याविषयी संपूर्ण माहिती आहे. तुम्हाला अधिकची माहिती असेल तर नक्की मला विचारा कमेंट्स बॉक्समध्ये, मी त्यावरती व्हिडिओ बनवेल. तर हे जे आयुष्यमान भारत कार्ड आहे हे 5 लाखाचं मेडिक्लेम देतं किंवा तुम्हाला मोफत उपचारासाठी ते वापरलं जातं. पण या ठिकाणी एक लक्षात ठेवा, एक अडचण अशी आहे की हे जे 5 लाख रुपयाचं जे मेडिक्लेम कार्ड आहे किंवा इन्शुरन्स कार्ड जे आहे ते तुम्हाला फक्त तुमच्यासाठी नाही आहे, एकंदरीत पूर्ण तुमच्या कुटुंबासाठी. लक्षात ठेवा. लक्षात ठेवा. आता काय लोकांना काय वाटतं, बाबा माझ्याकडे 5 लाखाचा मेडिक्लेम आहे, माझ्याकडे कार्ड आहे आयुष्यमान भारत, म्हणजे मी कुठेही मोफत उपचार घेऊ शकतो. नाही. लक्षात ठेवा, ते जे कार्ड आहे हे कुटुंबाचं कार्ड आहे. म्हणजे तुमच्या कुटुंबामध्ये 5 लोक असतील तर त्या 5 लोकांना, त्या कुटुंबातील सदस्यांना हे 5 लाख रुपयाचा मेडिक्लेम एकत्रित स्वरूपात दिला असतो. आता या 5 लोकांपैकी एखादा व्यक्ती जर आजारी पडला आणि त्याला जर 1 लाख रुपये खर्च आला तर त्या कार्डमधील 4 लाख रुपयेच तुम्हाला वापरता येणार आहे. 1 लाख रुपये त्या व्यक्तीने वापरले, पुन्हा एखादा व्यक्ती आजारी झाला त्याने 1 लाख रुपये वाचवलं, म्हणजे 2 लाख खर्च केले, आता राहिले किती, 3 लाख. तर हे 3 लाख तुम्हाला वापरता येणार आहे. म्हणजे असं नाही आहे की प्रत्येक व्यक्तीला हे 5 लाख रुपये वापरतात. प्रत्येक व्यक्तीला वापरता येईल, पण प्रत्येक व्यक्तीसाठी सेपरेट हे 5 लाख रुपये आहेत का, असं नाही. तर एकंदरीत कुटुंबासाठी हे 5 लाख रुपये असतं. बघा, आपण ज्यावेळेस आयुष्यमान भारत कार्ड काढतोय त्यावेळेस आपलं रेशन कार्ड हे ऑनलाईन जर असेल तरच आपल्याला या ठिकाणी हा कार्ड मिळतो. म्हणजे हे जे कार्ड आहे ऑनलाईन रेशन कार्डमधील जेवढेही सदस्य असतात, कुटुंबाची संख्या असते, त्यांना एकत्रित स्वरूपामध्ये हे 5 लाख रुपये वापरण्यात दिले जातात. नाहीतर तुम्हाला असं वाटतं का बाबा एका व्यक्तीला नाही, कुटुंबातील एकत्रित सदस्यांना मिळून हे 5 लाख रुपयाचा एक मेडिक्लेम कार्ड आयुष्यमान भारत कार्ड दिला जातो. जसा जी सदस्य व्यक्ती वापरतील तसे त्याच्यातली रक्कम ही कमी होत असते. अशा आणि विशेष म्हणजे हे जे कार्ड आहे हे 1 वर्षासाठी व्हॅलिड असतं. नंतर परत तुम्हाला तो कंटिन्यू होतो, रिन्यूअल वगैरे करायची गरज नाही. पण मात्र तुम्हाला तो कार्ड 1 वर्षासाठी 5 लाख रुपयाचं लिमिट आहे. 1 वर्ष झाल्यानंतर तुम्हाला पुढचं 5 लाख रुपयाचं मिळणार आहे. म्हणजे आणि 5 लाख झाल्यानंतर जर तुमचा खर्च वाढला, समजा एक कुटुंब आहे आणि त्या कुटुंबातील 5 लोकांनी 5 लाख रुपये संपून टाकले, मग आता तुम्हाला मोफत उपचार मिळणार नाही. लक्षात ठेवा. कदाचित एक व्यक्तीने सुद्धा 5 लाख रुपये संपवले तर त्याला पुढची जी अमाऊंट आहे ही अमाऊंट स्वतःला कॅश स्वरूपामध्ये त्या हॉस्पिटल भरावे लागणार आहे. अशा पद्धतीने मित्रांनो आबा हेल्थ कार्ड आणि आयुष्यमान भारत या दोन्ही कार्डमध्ये अशा पद्धतीचा फरक आहे. परंतु हे दोन्ही कार्ड खूप महत्त्वाचे आहेत. हे दोन्ही कार्ड काढून घेणं खूप गरजेचं आहे. कसं काढायचं याविषयी व्हिडिओ आणि माहिती हवी असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये विचारा, त्यावरती आपण डिटेलमध्ये व्हिडिओ बनवू. भेटूया पुढील व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.